मंडळी, भगवान शिवाच्या पूजेमध्ये बेलपत्राला खूप महत्त्व आहे. पण बेलपत्र वाहण्यासाठी काही नियम शिवपुराणात सांगण्यात आले आहेत. शिवपुराणानुसार सोमवारी किंवा चतुर्दशी तिथीला कधीही बेलपत्र तोडू नये. म्हणून बेलपत्र नेहमीच 1 दिवस आधीच तोडले पाहिजे. बेलपत्र जुनी होत नाहीत, म्हणजे तुम्ही ते आदल्या दिवशीच तोडू शकता. बिल्वपत्र तोडताना लक्षात ठेवा की फक्त 3 पाने असलेलेच पानच तोडावे. संपूर्ण फांदी कधीही तोडू नका, हे चुकीचे आहे. पाने नेहमी तोडावीत. बेलपत्र तोडताना लक्षात ठेवा की 3 पाने एकत्र येऊन 1 पान बनत आहे. शिवलिंगाला कधीही घाणेरडे बेलपत्र अर्पण करू नये. जर बेलपत्रावर कोणत्याही प्रकारचा डाग असेल किंवा तो फाटला असेल तर तो अजिबात अर्पण करू नये. शिवपुराणानुसार भगवान शिवाला 3, 5, 11, 21, 51 किंवा 101 बेलपत्र अर्पण करता येतात. जर तुम्हाला काही कारणास्तव बेलपत्र मिळत नसेल तर तुम्ही शिव मंदिरात पुन्हा अर्पण केलेले बेलपत्र अर्पण करू शकता. यासाठी शिवलिंगावरून बेलपत्र घ्या आणि ते गंगाजल किंवा सामान्य पाण्याने धुवा. यानंतर त्यांना भक्तीने अर्पण करा. असे केल्याने शुभ फळ मिळते.